ऍडव्हान्टेज आहे तसं धावपुऱ्याच्या फलंदाजांना, कारण ऑफसाईडला 2-2 धावा खूप अगदी जवळ आहेत आणि खूप सहज मिळवता येत आहेत. त्यामुळे सचिन या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर समोर मात्र खेळायचा प्रयत्न सचिन कडून खूप कमी वेळेला केला गेलाय आणि इथे मात्र अतिरिक्त धाव सुद्धा मिळते. कार्तिकच्या गोलंदाजीतून मात्र एक वाईट बॉल येतोय. आव्हान आयोजित केली जाणारी ही भव्य दिव्य अशी मर्यादित षटकांची रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या वेळेला परत एकदा वाईट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल आणि पंचांचा निर्णय. मला वाटतं तिथे थोडासा विचार विनिमय केला जाईल. पंच आपला निर्णय मात्र त्या ठिकाणी विचार विनिमय करून कळवतील. आय थिंक हा बॉल जो आहे तो टेरेस वरती गेलेला आहे. पंच सादिक सर, टेरेस वरती चौकार आहे. जर टेरेस वरती बॉल गेलेला असेल चौकार आलाय सचिन कनोजियाच्या बॅटमधून. हा पहिला चौकार आहे आजच्या संपूर्ण दिवसभरातला आणि या संपूर्ण स्पर्धेतला. षटकार 2-3 वेळेला आपण पाहिले, परंतु चौकाराची अभाव होती, कमतरता होती आणि ती कमतरता सुद्धा आता मात्र भरून काढली ती सचिन कनोजियाने. पहिला चौकार त्याच्या बॅटमधून आलाय कार्तिकच्या गोलंदाजीवरती. इथे मात्र चांगलं ओळखलं बॉलला, खूप चांगलं रीड केलं. ज्या वेळेला मात्र बॉल रिलीज केला गेला, रिलीज पॉइंट कडे मात्र सचिनचं चांगलं लक्ष होतं. हाच असतो अनुभव मोठ्या स्पर्धा खेळल्यानंतरचा. म्हणजे हा दुसरा चौकार आहे असं आम्हाला पंच मुन्ना पठाण सर कळवत आहेत. ज्या वेळेला आम्ही दुपारचं भोजन करत होतो त्यावेळेला एक चौकार आला होता. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, परत एकदा मात्र दुहेरी धावेचा फटका येणार आहे. सचिन कनोजिया खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. आपला अनुभव आणि आपण त्याला जसं पाहतोय सध्याच्या घडीला संपूर्ण भारतभर मात्र तो मोठमोठ्या स्पर्धा टेनिस बॉल आणि रबर बॉलच्या खेळतोय, तर त्यातलाच तो अनुभव त्याला मात्र मिळाला आणि तो अनुभवाचा मात्र पूर्णतः प्राणाला लावतोय. त्या अनुभवाचा पूर्णतः वापर मात्र तो आपल्या टीमच्या विजयासाठी करतोय. जोपर्यंत सचिन कनोजिया मागतोय तर त्यातला